नमस्कार मित्रांनो, मी संतोष टाकतोडे, एम इंग्लिश बी.एड आहे. मी आपणा सर्वांचे कंप्लीट इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये स्वागत करतो. हा कोर्स पूर्णपणे सर्वांसाठी फ्री आहे आणि या कोर्समध्ये मी पूर्णपणे 3 महिन्यामध्ये कंप्लीट इंग्लिश ग्रामर कोर्स शिकवणार आहे. त्यानंतर मी इंग्लिश स्पीकिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ बघा आणि कोणताही पार्ट यामधला स्किप करू नका. पूर्णपणे व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण काइंड्स ऑफ सेंटेन्सेस हा पार्ट शिकणार आहोत. देयर आर 5 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस इन इंग्लिश सच ॲज असर्टिव्ह ऑर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. सेकंड इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. नंबर 3 इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. नंबर 4 इज इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. नंबर 5 इज ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इच्छावाचक वाक्य. नाउ वी आर गोइंग टू लर्न वन बाय वन सेंटेन्स. Number 1 is assertive or declarative sentence. Assertive or declarative sentence means a sentence that makes a statement. See, assertive sentence or declarative sentence means a sentence that makes a statement is known as assertive or declarative sentence. A sentence असं वाक्य that makes a statement, असं वाक्य जे विधान बनवतं त्याला assertive or declarative sentence म्हणजेच विधानार्थी वाक्य असे म्हणतात. एक्झाम्पल, राम रीड्स अ बुक. राम पुस्तक वाचतो. यामध्ये राम सब्जेक्ट आहे, रीड्स V1 क्रियापदाचे मूळ रूप आणि लास्ट वन इज ऑब्जेक्ट. सब्जेक्ट मीन्स a word which does an action in the sentence. Subject is in the form of noun or pronoun. सब्जेक्ट म्हणजे असा शब्द वाक्यामध्ये क्रिया करतो त्याला सब्जेक्ट असे म्हणतात. and verb is a word which shows an action in the sentence. verb असा शब्द की जो वाक्यामध्ये क्रिया दर्शवितो त्यास वर्ब असे म्हणतात. हियर इज रीड्स इज अ वर्ब. नेक्स्ट, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मीन्स subject does an action and object is affected by that action. कर्त्याकडून जी क्रिया केली जाते त्याद्वारे ऑब्जेक्टवर त्याचा परिणाम झालेला असतो त्याला ऑब्जेक्ट असे म्हणतात. Assertive sentence or declarative sentence is in the form of affirmative or negative sentence. Assertive or declarative sentence. It may be affirmative or negative. Affirmative होकारार्थी, नेगेटिव्ह मीन्स नकारार्थी. ते एक वाक्य इट मे बी अफर्मेटिव्ह और निगेटिव्ह. इट म्हणजे असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे ते एक अफर्मेटिव्ह होकारार्थी असेल किंवा नकारार्थी असते. या दोनपैकी एक ते
एक प्रकारचे ते वाक्य असते. एक्झाम्पल, ही गोज टू स्कूल. अफर्मेटिव्ह. Negative. He does not go to school is negative sentence. He goes to school affirmative sentence आहे, यामध्ये होकार आहे. He does not go to school निगेटिव्ह सेंटेन्स आहे, यामध्ये नकार आहे, डज नॉट आहे, त्यामुळे नकारार्थी वाक्य आहे. हे दोन्ही प्रकारचे वाक्य जे आहे हे डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्सेस आहेत. हे दोन्ही असर्टिव्ह आहेत. अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्हीही असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह मध्येच येतात. सो हाउ कॅन वी फाइंड assertive or declarative sentence? Assertive or declarative sentence ends with full stop. So here is a rule: put a full stop at the end of assertive sentence. Assertive sentence च्या शेवटी full stop दिलेला असतो. Or assertive or declarative sentence may be affirmative or negative. असर्टिव्ह और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे एक तर होकारार्थी असते किंवा ते नकारार्थी असते. अशा प्रकारे आपण त्याची ओळख करून घेऊ शकतो, असं ते ओळखू शकतो. सो नेक्स्ट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. Interrogative sentence means a sentence that asks a question is called as an interrogative sentence. A sentence असं वाक्य that asks a question जे प्रश्न विचारतं, असं वाक्य की जे प्रश्न विचारते त्यास इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. एक्झाम्पल, what is your name is interrogative sentence. And interrogative sentence means it may be verbal question or WH क्वेश्चन. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे एकतर व्हर्बल क्वेश्चन असतं किंवा WH क्वेश्चन असतं. व्हर्बल क्वेश्चन मीन्स
व्हर्बल क्वेश्चन दॅट बिगिन्स विथ ऑक्झिलरी वर्ब. जो प्रश्न सहाय्यकारी क्रियापदाने, ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होतो, ज्या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होते, जसे इज, एम, आर, हॅज, हॅव, हॅड, डीड, अशा प्रकारच्या सहाय्यकारी क्रियापदाने सुरुवात होत असेल त्यास व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतात. एक्झाम्पल, इज धिस अ बुक. या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने झालेली आहे, त्यामुळे हा व्हर्बल क्वेश्चन आहे. व्हर्बल क्वेश्चन. WH क्वेश्चन. WH questions means that begins with WH words such as what, when, where, which, how, etc. WH क्वेश्चन म्हणजे ज्याची सुरुवात WH वर्डने होते, जसे what, when, where, which, how यापैकी कोणत्याही शब्दाने जर सुरुवात झाली तर ते वाक्य जे असते हे WH क्वेश्चनच असते, म्हणजेच तो WH क्वेश्चन असतो. And one important thing is put a question mark at the end of the interrogative sentence. इंट्रोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी, मग तो व्हर्बल क्वेश्चन असो किंवा WH क्वेश्चन असो, त्या दोन्ही क्वेश्चनच्या शेवटी म्हणजेच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यावे. हा एक रूल त्यामध्ये आहे. कोणता जर प्रश्न विचारला असेल मग तो ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच व्हर्बल क्वेश्चन असो तरी क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, आणि WH क्वेश्चन असेल तरी सुद्धा क्वेश्चन मार्क देतात. हा एक नियम लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज एक्झाम्पल. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे एक्झाम्पल घेऊयात. What is your name? WH क्वेश्चन. WH क्वेश्चन आहे.
म्हणजेच इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, शेवटी क्वेश्चन मार्क दिला आहे. डू यू लाईक टू रीड अ बुक? का तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतं? ज्याची सुरुवात व्हर्बने झालेली आहे. तो व्हर्बल क्वेश्चन. नेक्स्ट सेंटेन्स इज एक्सक्लामेटरी सेंटेन्स. उद्गारवाचक वाक्य. अ सेंटेन्स नाव सी एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस अ स्ट्रॉंग और सडन ह्युमन फिलिंग्स थ्रू द वर्ड्स सच ॲज आहा, आलास म्हणजे अरे रे, हुर्रा, अरे वा, विजय दर्शवण्यासाठी, और आउच वेदनादर्शक एक्सेट्रा. अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस असं वाक्य जे व्यक्त करतं काय, स्ट्रॉंग और सडन ह्युमन फिलिंग्स, मानवाच्या मनातील विचार जे त्याच्या मुखाद्वारे अचानकपणे उद्गार काढले जातात, जसे
थ्रू द वर्ड्स या शब्दांच्या माध्यमातून, जसे आहा अरे वा, अलास अरे अरे, हुर्रा अरे वा विजय दर्शनासाठी, आउच वेदनादर्शक इत्यादी. एक्झाम्पल, आहा ही इज अलाइव्ह, अरे वा तो जिवंत आहे. अलास ही इज इंज्युअर्ड, अरे रे तो जखमी झाला आहे. हुर्रा वी हॅव वन द मॅच, अरे वा आपण सामना जिंकलो आहोत. आउच आय फील पेन इन माय राईट हँड, माझा उजवा हात दुखत आहे, असं म्हणण्यासाठी असं वाक्य बनवावं लागतं इंग्लिशमध्ये. हे सर्व जे आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस आहे. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे साध्या भाषेमध्ये मानवी मनातील विचार, मानवाच्या तोंडून अचानकपणे जे उद्गार निघतात त्याला उद्गारवाचक शब्द, म्हणजेच जे वाक्य बोलले जाते त्याला उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. म्हणजे छोट्याशा शब्दामध्ये पूर्ण वाक्याचा अर्थ असतो, शब्दामध्ये सुद्धा वाक्याचा अर्थ असतो, म्हणजेच ते वाक्य हे उद्गारवाचक वाक्य असते. जसे आहा ही इज अलाइव्ह, हे जे सर्व वाक्य आहेत चारही प्रकारचे हे उद्गारवाचक वाक्य आहे. या व्यतिरिक्त व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज, हे वाक्य जे सुद्धा आहे हे एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस सुद्धा आहे. त्यात या वाक्यामध्ये सुद्धा व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज यामध्ये सुद्धा मानवी मनातील विचार व्यक्त केलेले आहेत. अशा प्रकारचे जे वाक्य असतात त्याला उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. अँड या वाक्यामध्ये एक रूल महत्वाचा आहे, पुट अ एक्सक्लेमेशन मार्क ॲट द एंड ऑफ एक्सक्लामेटरी सेंटेन्स. पुट एक्सक्लेमेशन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क बघा, उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यावे, हा रूल सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे जे कोणते वाक्य असेल, जसं की व्हॉट अ ब्युटिफुल गार्डन इट इज, तर इट इज नंतर उद्गारवाचक चिन्ह असेल त्या वाक्यामध्ये. तर अशा प्रकारचा हा रूल यामध्ये फॉलो करावा लागतो, म्हणजेच उद्गारवाचक वाक्य अशा प्रकारे लिहिलं जातं. नेक्स्ट सेंटेन्स,
Now pay attention here. Imperative sentence, आज्ञार्थी वाक्य. A sentence that expresses advice, order or command. A sentence असं वाक्य that म्हणजे जे expresses व्यक्त करते, असं वाक्य की जे व्यक्त करते, advice सल्ला व्यक्त करतो, order हुकूम व्यक्त करतं, or command म्हणजेच हुकूम व्यक्त करतं, अशा वाक्याला is known as an imperative sentence. त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये हुकूम असतो, सल्ला दिला जातो, ॲडवाइस दिलं जातं, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आणि या वाक्याची जी ओळख आहे, तर या वाक्याची सुरुवात ही मेन व्हर्बने होत असते, V1 ने होत असते मोस्टली. ओपन द डोअर. बघा, ओपन क्रियापदाचे मूळ रूप आहे. द सेंटेन्स स्टार्ट्स विथ फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. या सेंटेन्सची सुरुवात ही क्रियापदाच्या मूळ रूपाने म्हणजेच पहिल्या रूपाने झाली आहे. आणि त्यानंतर ओपन द डोअर असं वाक्य आहे, म्हणजेच दरवाजा उघडा या वाक्याचा अर्थ आहे. यामध्ये काय केले आहे, कमांड दिलेली आहे. क्लोज द विंडो याची सुद्धा सुरुवात ही V1 ने क्रियापदाच्या मूळ रूपाने झाली आहे, म्हणजेच यामध्ये सुद्धा कमांड दिलेली आहे. अशा प्रकारचे जे वाक्य आहे हे इम्परेटिव्ह सेंटेन्स असतं. त्यानंतर लेट्स गो टू प्ले, चला खेळायला जाऊया. लेट्स गो या वाक्याची सुरुवात लेट्स नावाच्या शब्दाने होत असते. त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप येते, नंतर वाक्य असतं. कन्स्ट्रक्शन वेगवेगळ्या व्यक्तीच्या नुसार वेगवेगळं सुद्धा ते करू शकतात, म्हणजेच ग्रामरचा रूल फॉलो करून, परंतु कोणते शब्द इथे वर्ब घेतलेला आहे. टू हे इन्फिनिटिव्ह आहे, 2+V1 अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन हे या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतरचं वाक्य प्लीज हेल्प मी. प्लीज नावाच्या शब्दाने जर सुरुवात होत असेल वाक्याची, तर ते सुद्धा काय असतं, इम्परेटिव्ह सेंटेन्सच असतं. अशा प्रकारे इम्परेटिव्ह सेंटेन्स हे आपल्याला दिसून येतील. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा, कमेंट करा समजत असेल तर. त्याचप्रकारे समोरचं वाक्य आहे,
नाव पे अटेन्शन. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणजे इच्छावाचक वाक्य. अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस प्रेयर, विश और डिझायर इज कॉल्ड ॲज ॲन ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे अ सेंटेन्स असं वाक्य दॅट एक्सप्रेसेस प्रेयर, जे वाक्य प्रेयर प्रार्थना व्यक्त करतं, विश और डिझायर जे मानवी मनातील इच्छा व्यक्त करतं, त्याला ऑप्टेटिव्ह म्हणजे इच्छावाचक वाक्य असे म्हणतात. एक्झाम्पल, बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट, हॅपी बर्थडे, गुड लक आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. हे सर्व जे आहेत ऑप्टेटिव्ह सेंटेन्सची उदाहरणे आहेत, ज्यामध्ये प्रेयर व्यक्त केली जाते, विश किंवा डिझायर इच्छा व्यक्त केली जातं, त्याला इच्छावाचक वाक्य असे म्हणतात. आणि इच्छावाचक वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क दिला जात असतो. हे अशा प्रकारे वाक्य एक ऑप्टेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. तर ऑप्टेटिव्ह सेंटेन्स सुद्धा आपल्याला समजलं असेल असं मी गृहीत धरतो. तर इन दिस व्हिडिओ टुडे वी हॅव लर्न these 5 kinds of sentences such as assertive or declarative sentence, interrogative sentence, exclamatory sentence, imperative sentence, and last one is optative sentence. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि दररोज मी अशा प्रकारचे समोरचे टॉपिकचे व्हिडिओ दररोज शिकवत असतो. तर चॅनलला व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद.